नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या लेक्चरमध्ये व्हॅक्यूल शिकलो. तर व्हॅक्यूलमध्ये मी तुम्हाला व्हॅक्यूल्स हा टॉपिक शिकवताना मी तुम्हाला काय म्हटलेलं की आपण पुढच्या टॉपिकमध्ये काय घेणार आहोत, मायक्रो बॉडीज. आणि त्यात किती आहेत, 3 प्रकारच्या मायक्रो बॉडीज आहेत. कशाच्यावरून डिवाईड केलेल्या आहेत, तर त्यांच्यातल्या प्रेझेंट असलेल्या एन्झाईमवरून. तर आपण बघूया की जे व्हॅक्यूल शिकलो, ज्या प्रकारे व्हॅक्यूल मेम्ब्रेननीच बाउंड होता आणि त्यामध्ये काहीतरी कंटेन होते, म्हणजे काय होतं, काहीतरी प्रेझेंट होतं, त्याला आपण व्हॅक्यूल म्हटलं. पण हे पण मायक्रो बॉडीज आहेत. मायक्रो बॉडीजची डेफिनेशन करायची झाली तर कशी करता येईल, इट इज द मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट. काय म्हणता येईल आपल्याला, मायक्रो बॉडीज म्हणजे इट इज, असं म्हणूया, मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट. कसे मायन्यूट आहेत, छोटे आहेत, मायन्यूट व्हेसिकल्स. काय आहेत रे, व्हेसिकल आहेत. व्हेसिकल्स कंटेन एन्झाईम्स. ह्यांच्यामध्ये कोण प्रेझेंट असणार आहेत, आता एन्झाईम्स असणार आहेत. व्हॅक्यूलमध्ये एन्झाईम नव्हते. जसे आपल्या लायझोझोममध्ये एन्झाईम होते मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चरमध्ये, तसे इथं पण काय असणार आहेत, मेम्ब्रेन बाउंडच असणार आहेत. पण कसा शब्द वापरला आहे, मायन्यूट व्हेसिकल आहेत. मायन्यूट व्हेसिकल कंटेनिंग एन्झाईम्स कॉल्ड मायक्रो बॉडीज. आपण त्यांना काय म्हणू शकतो, मायक्रो बॉडी म्हणू शकतो. मायक्रो बॉडी कोणाला म्हणायचं, तर मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट व्हेसिकल आहेत, ज्यांच्यामध्ये काय आहेत, एन्झाईम आहेत, त्यांना आपण काय म्हणूया, तर आपल्या काय आहेत, त्या मायक्रो बॉडीज आहेत. तर मायक्रो बॉडीज ह्या काय आहेत, कुठे कुठे सापडतात, ऑल युकॅरियोटिक सेलमध्ये सापडतात. बरोबर, ऑल युकॅरियोटिक म्हणजे कोण आले, ऑल प्लांट सेल असतील किंवा ऑल ॲनिमल सेल्स असतील, यांच्यामध्ये आपल्याला काय सापडणार आहेत, या मायक्रो बॉडीज आहेत. तर जसं की आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टम मी सांगितलेलं. एंडोमेम्ब्रेन सिस्टम म्हणजे काय, तर ते 2-3 ऑर्गॅनिली आहेत, त्या एकत्र काम करतात, एकमेकांशी कोऑपरेट करतात किंवा एकमेकांना कामामध्ये मदत करतात. अशा सगळ्या ऑर्गॅनिलींना एकत्र काय म्हटलं जातं, एंडोमेम्ब्रेन सिस्टम. जसं की आपलं ER असेल, गॉल्जी बॉडी असेल, लायझोझोम्स असतील, व्हॅक्यूल्स असतील, हे काय आहेत, एकमेकांशी रिलेटेड आहेत. ER काय करतं, सिंथेसिस करून कोणाकडे पाठवतं, गॉल्जी बॉडीकडे. गॉल्जी बॉडी कोणाकडे पाठवते, तर आपल्या लायझोझोमकडे. लायझोझोमकडून काही घटक कुठे जातात, व्हॅक्यूलकडे जातात. हे सगळे कनेक्टेड आहेत. कोणाशी कनेक्टेड आहेत, तर आपल्या एंडोमेम्ब्रेन सिस्टम. म्हणजे ते एकमेकांशी कामावर किंवा कोऑपरेट करतात एकमेकांना, म्हणून त्यांना आपण काय म्हणलं, एकत्रित काय म्हणलं त्या ग्रुपला, एंडोमेम्ब्रेन सिस्टम. एंडोमेम्ब्रेन सिस्टम सोडूनही दुसऱ्या काही मायक्रो बॉडीज सापडतात, ज्या की कशाने, मेम्ब्रेननीच बाउंड केलेल्या आहेत. पण अशा वेगळ्या काही मायन्यूट सेलमध्ये आपल्याला काय दिसतात, छोट्या छोट्या ऑर्गॅनिली दिसतात किंवा छोटे छोटे मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स दिसतात, व्हेसिकल्स दिसतात. ते कोण असतात, मायक्रो बॉडीज असतात. ते कोणापासून तयार होत आहेत, अरायझेस फ्रॉम, कोणापासून तयार होत आहेत, अरायझेस फ्रॉम ER, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून आपल्या कोण तयार होत आहेत, ह्या मायक्रो बॉडीज तयार होत आहेत. तर मग आपण बघूया की या मायक्रो बॉडीजचं डिवायडेशन केलेलं आहे ह्या 3 मायक्रो बॉडीजमध्ये. कशाच्या बेसिसवर केलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या एन्झाईमवरून किंवा त्यांच्या फंक्शनवरून त्यांना काय केलं आहे, 3 मध्ये आपण डिवाईड केले. मग पहिल्या ज्या आहेत त्या काय आहेत, स्पिरोझोम्स, ग्लायक्झिझोम्स अँड पेरॉक्झिझोम्स. स्पिरोझोम्स ह्या कोणामध्ये सापडतात, स्पिरोझोम्स आर फाउंड इन प्लांट सेल. Glyoxysomes also found in plant cell and peroxisomes are found in plant as well as animal cell. कोणामध्ये सापडतात, प्लांटमध्ये पण सापडतात अँड ॲनिमल सेलमध्ये पण सापडतात. कोणामध्ये, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल, दोन्हीमध्येही आपल्याला काय सापडतात, पेरॉक्झिझोम्स. स्पिरोझोम हे कोणामध्ये सापडतात, ओनली प्लांट सेलमध्ये.
ग्लायोक्झिझोम हे आपल्याला प्लांट सेलमध्ये सापडतात, स्पिरोझोम हे आपल्याला कोणामध्ये सापडतात, प्लांट सेलमध्ये पण सापडतात आणि ॲनिमल सेलमध्ये पण सापडतात. हे स्पेरिकल इन स्ट्रक्चर असतात. कशा असतात? स्पेरिकल. हेही कशा असतात? स्पेरिकल इन स्ट्रक्चर असतात. यांचा आकार कसा असणार आहे रे? गोलाकार असणार आहे. मग आणि काय असणार आहेत? तर ह्या मायन्यूट आहेत. कशा आहेत? एकदम छोट्या बॉडी आहेत, मेम्ब्रेननी कव्हरअप केलेल्या आहेत आणि त्यांच्यात काहीतरी विशिष्ट एन्झाईम आहेत. त्या एन्झाईमवरून ह्यांचे नावं पडलेले आहेत. तर मग हे कसे असणार आहेत? स्ट्रक्चरनी स्पेरिकल असणार आहेत. मेम्ब्रेननी बाउंड केलेला स्पेरिकल गोल असणार एक छोटासा, त्याच्यामध्ये एन्झाईम प्रेझेंट असणार आहेत. तर मग स्पिरोझोम्स, स्पिरोझोम्स आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघूया? स्पिरोझोम हे कुठे सापडतात आपल्याला? प्लांट सेलमध्ये सापडतात. मग ह्यांच्या स्पिरोझोममध्ये आपल्याला हायड्रोलायटिक एन्झाईम सापडतात. स्पिरोझोम कंटेन्स हायड्रोलायटिक एन्झाईम्स. जसं की आपण लायझोझोममध्ये ॲसिडिक हायड्रोलायटिक एन्झाईम बघितलेले, तसेच ॲसिडिक हायड्रोलायटिक एन्झाईम इथं प्रेझेंट असतात आणि हे काय करत असतात? डायजेशनचं काम करत असतात. त्याचबरोबर सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट, जिथं जिथं सेलमध्ये चालतं तिथं तिथं आपल्याला काय सापडतात? स्पिरोझोम्स सापडतात. तर स्पिरोझोम्स आर फाउंड मेनली इन अ सेल. स्पिरोझोम्स आर फाउंड मेनली इन सेल. कुठल्या सेलमध्ये? जी सेल which involves कशात इन्वॉल्व असते? तर सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट मॉलिक्यूल. कशामध्ये सेल ती इन्वॉल्व असेल? इन्वॉल्व इन सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट. involved in synthesis and storage of fat. मग अशा कोणत्या सेल असतात ज्या सिंथेसिस पण करतात आणि स्टोरेज पण करून ठेवतात आणि त्याचा वेळ पडली तर त्या डायजेशन करून यूजही करतात? अशा कोणत्या सेल असतात? तर जे सीड्स असतात, सीडमध्ये एंडोस्पर्म एक टिश्यू असतो, एंडोस्पर्म असतो सीडचा पार्ट, त्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेलमध्ये आपल्याला काय सापडतात? स्पिरोझोम सापडतात. मग एक्झाम्पल काय देईन आपण? स्पिरोझोम कोणामध्ये सापडतात? तर एक्झाम्पल काय येईल? एंडोस्पर्म ऑफ ऑइल सीड. एंडोस्पर्म हा पार्ट आहे कुठल्याही सीडचा. आपण सीड जर घेतला, सीडचं जर स्ट्रक्चर बघायला लागलो, आपण सीडचं स्ट्रक्चरही शिकणार आहोत. तर त्यातला जो एंडोस्पर्म मेन पार्ट जो असतो वरच्या साईडचा, त्याला एंडोस्पर्म म्हणतात. आता एवढंच लक्षात घ्या. तर एंडोस्पर्म ऑफ ऑइल सीड म्हणले. कसलं रे? ऑइल सीड. नावातच आहे, म्हणजे काय? फॅट स्टोअर आणि हे करतायत आणि यूज पडले तर ते हायड्रोलायटिक एन्झाईम वापरून पण काय करतायत? तर काय वापरून? तिथले ह्या पेरॉक्झिझोमच्या मधले हायड्रोलायटिक एन्झाईम वापरून त्यांचं डिग्रेडेशन करतात. मेनली स्पिरोझोम कुठं सापडतात? तर ज्या सेल काय करतात? सिंथेसिस करतात आणि स्टोरेज करतात फॅटचं, अशा सेलमध्ये आपल्याला स्पिरोझोम सापडतात. ते स्पिरोझोम वेळ पडल्यानंतर त्यांच्यातले हायड्रोलायटिक एन्झाईम वापरतात आणि ह्यांचं फॅट मॉलिक्यूलचं डिग्रेड करून तो तिथं सेलमध्ये यूज केला जातो. हे झाले स्पिरोझोम. एक मायक्रोबॉडी झाली आपली. ही एक मायक्रोबॉडी जी की प्लांट सेलमध्ये सापडते, स्पेरिकल आहे. स्पिरोझोम कंटेन हायड्रोलायटिक एन्झाईम आहेत आणि सेल इन्वॉल्व होते सिंथेसिस आणि स्टोरेज ऑफ फॅटच्या प्रोग्रेसमध्ये. त्या सेलमध्ये आपल्याला स्पिरोझोम मेनली सापडतात. मग तशा सेल कोणत्या असतात? एंडोस्पर्म ऑफ ऑइल सीड असतात. मग आपण दुसरी मायक्रोबॉडी बघूया. दुसरी मायक्रोबॉडी कोणती? ग्लायोक्झिझोम्स. ग्लायोक्झिझोम्स कोणामध्ये सापडतात? फाउंड इन प्लांट अँड कशा असतात? स्पेरिकल आहेत. मेम्ब्रेननी बाउंड केलेले आहेत, गोलाकार आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी एन्झाईम्स आहेत. मग ह्यांच्यामध्ये कोणते एन्झाईम सापडतात? तर ग्लायोक्झिझोम्स contains
कंटेन्स कोणते एन्झाईम्स असतात तर जे काय करतात फॅट मॉलिक्यूलला कार्बोहायड्रेटमध्ये कन्वर्ट करू शकतात असे एन्झाईम कोणामध्ये प्रेझेंट असतात ग्लायक्झिझोम्समध्ये प्रेझेंट असतात. ग्लायक्झिझोम्स कंटेन एन्झाईम्स दॅट कन्वर्ट फॅटी ॲसिड टू कार्बोहायड्रेट. ग्लायक्झिझोम्स कंटेन्स एन्झाईम्स कसले एन्झाईम्स दॅट कन्वर्ट फॅटी ॲसिड्स इंटू कार्बोहायड्रेट्स. कोणाचं म्हणजे फॅट मॉलिक्यूलचं कन्वर्जन कशात करायचं कार्बोहायड्रेटमध्ये करायचं. बरोबर इथं एन्झाईम येणार आहे. असे एन्झाईम प्रेझेंट असतात जे काय करतात फॅट मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन कशामध्ये करतात कार्बोहायड्रेटमध्ये करतात. कुठल्या प्रोसेसनी तर जी प्रोसेस इथं वापरली जाते तिला काय म्हणतात बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅट. ऑक्सिडेशन ऑफ फॅट मॉलिक्यूल एवढंच लक्षात घ्या. बीटा ऑक्सिडेशन वगैरे ही मोठी प्रोसेस आहे पण फक्त लक्षात घ्या की फॅटचं डिग्रेडेशन करणं म्हणजे बीटा ऑक्सिडेशन म्हणले ज्यातून काय होतं फॅटचं ब्रेकडाऊन आपण कशात करून घेतो शुगर मॉलिक्यूल असेल किंवा त्यालाच काय म्हणायचं कार्बोहायड्रेट असं म्हणायचं. मग ह्याचं एक्झाम्पल काय असेल ग्लायक्झिझोम्स कुठं सापडत असतील तर जर्मिनेटिंग सीड्स जे असतात दे आर फाउंड जर्मिनेटिंग सीड्स. काय एक्झाम्पल असेल जर्मिनेटिंग सीड्स म्हणजे कसे जे उगवू शकतात ज्याच्यापासून प्लांट तयार होऊ शकतं असे सीड्स. ह्या जर्मिनेटिंग सीड्समध्ये आपल्याला काय सापडतं ग्लायक्झिझोम सापडतात. का सापडत असतील तर सीडमध्ये काय केलेलं असतं फॅट मॉलिक्यूल स्टोअर करून ठेवलेला असतो जेणेकरून तो ज्यावेळेस जर्मिनेट होणार आहे ज्यावेळेस उगवायला लागणार आहे जोपर्यंत त्याला पानं येत नाहीत तोपर्यंत त्या फॅटचं कन्वर्जन कशात केलं जातं कार्बोहायड्रेटमध्ये आणि ॲज अ सोर्स एनर्जी सोर्स म्हणून काय वापरलं जातं कार्बोहायड्रेट. मग जेव्हा पानं येतील तेव्हा त्यांच्यात काय होतं ॲटोमॅटिक फोटोसिंथेसिस होतं आणि त्यांना फूड भेटतं. पण जोपर्यंत त्यांना पानं येत नाहीत तोपर्यंत त्यांच्यात कोण काम करणार आहे फॅट ॲज अ सोर्स मॉलिक्यूल. पण फॅट डायरेक्ट सोर्स म्हणून वापरता येतो का नाही तर त्याचं कन्वर्जन कशात केलं जातं कार्बोहायड्रेटमध्ये. म्हणजे काय तर ह्याच्यामधले एन्झाईम ग्लायक्झिझोममधले एन्झाईम ह्याच्यामध्ये आपल्याला मदत करतात. तर एक्झाम्पल काय आपलं जर्मिनेटिंग सीड. तिसऱ्या प्रकारची मायक्रोबॉडी आहे आपली कोणती पेरॉक्झिझोम. ही पेरॉक्झिझोम कुठं सापडते प्लांट सेलमध्ये पण सापडते आणि ॲनिमल सेलमध्ये पण सापडते. ही कशी आहे स्पेरिकल मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यातही काय आहेत एन्झाईम्स आहेत. मग ह्याच्यामध्ये कोणते एन्झाईम आहेत इट कंटेन्स टू टाईप ऑफ एन्झाईम. इट कंटेन्स टू टाईप्स ऑफ एन्झाईम्स. कोणते आहेत तर एक एन्झाईम आहे कॅटालेज आणि दुसरा एन्झाईम आहे ऑक्सिडेज. कॅटालेज आणि ऑक्सिडेज नावाचे दोन एन्झाईम्स कुठं सापडतात पेरॉक्झिझोम्स. आणि पेरॉक्झिझोम्स बॉडी ह्या कुठल्या कुठल्या सेलमध्ये सापडतात प्लांट सेलमध्ये पण असतात आणि ॲनिमल सेलमध्ये पण असतात. तर आपण बघूया की मग हे काय करतात पेरॉक्झिझोममधले कंटेन जे कॅटालेज आणि ऑक्सिडेज एन्झाईम्स आहेत ते काय करतात तर आपल्या सेलमध्ये प्लांटच्या सेल किंवा ॲनिमलच्या सेलमध्ये काय असतं एक युरिक ॲसिड एक असतं आणि काय असतं अमायनो ॲसिड एक तयार झालेले असतात. युरिक ॲसिड असेल किंवा अमायनो ॲसिड्स असतील अमायनो ॲसिड किंवा युरिक ॲसिड असेल और युरिक ॲसिड्स त्यांचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं तर हायड्रोजन पेरॉक्साईड. कशामध्ये केलं जातं हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोकार्बन आणि हायड्रोजन पेरॉक्साईड. हा आर मॉलिक्यूल म्हणजे काय हायड्रोजन आर मॉलिक्यूल म्हणजे हायड्रोकार्बन असतो. हा कोण असतो
हायड्रोकार्बन आणि प्लस काय तयार होतं, अमायनो ॲसिड आणि युरिक ॲसिडचं कन्वर्जन कशात केलं जातं, एक आर मॉलिक्यूलमध्ये तर केलं जातं जो की आपला काय असतो, हायड्रोकार्बन असतो, पण दुसरा एक मॉलिक्यूल तयार केला जातो H2O2, तो काय असतो, हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड हा कशाच्या मदतीने कन्वर्जन केलं आहे ह्यांचं, कॅटालेज नावाच्या एन्झाईमने, जे की सापडतोय कुठं सापडतो, आपल्या पेरॉक्झिझोममध्ये. कॅटालेज नावाच्या एन्झाईमचा वापर करून अमायनो ॲसिड्स असतील किंवा युरिक ॲसिड्स असतील त्यांचं कन्वर्जन कशात केलं जातं आहे, तर हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये. तर हायड्रोजन पेरॉक्साईड हा काय असतो, मग हायली टॉक्सिक आहे, हा आपल्या बॉडीसाठी किंवा प्लांटच्या बॉडीसाठी चांगला नाही आहे. मग त्याचा पटकन कशात तरी दुसऱ्या लेस टॉक्सिक किंवा त्याचं दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये कन्वर्जन करणं गरजेचं असतं, म्हणून हायड्रोजन पेरॉक्साईडला घेतला जातो आणि त्याचं काय केलं जातं, ऑक्सिडेशन, ऑक्सिजन इन्व्हॉल्व होतो आणि ही कुठली प्रोसेस केली जाते, ऑक्सिडेशन केलं जातं. म्हणजेच काय, ऑक्सिडेज एन्झाईम येतो आणि काय घडून आणतो, ऑक्सिडेशन, आणि ह्याच्यापासून काय तयार करतो, वॉटर तयार करतो प्लस एक मॉलिक्युलर ऑक्सिजन तयार करतो. ही प्रोसेस घडून आणली जाते कशामार्फत, पेरॉक्झिझोम. मग पेरॉक्झिझोमचं फंक्शन काय सांगता येईल आपल्याला, तर काय करतोय तो, पहिल्यांदा फॉर्मेशन अँड ब्रेकडाऊन ऑफ द हायड्रोजन पेरॉक्साईड. काय करतोय, मेन फंक्शन काय झालं मग पेरॉक्झिझोमचं, तर तो तयारही करतोय कोणाला, हायड्रोजन पेरॉक्साईडला. हा टॉक्सिक सबस्टन्स आहे, पण त्याला तयार करावं लागतंय कारण ह्यांचं ब्रेकडाऊन करायचं आहे त्याला, पण तो हायड्रोजन पेरॉक्साईड हा काय आहे, हायली टॉक्सिक आहे, म्हणून त्याचं पण कन्वर्जन कशात तरी करावं लागतं. म्हणून ते काय करतायत, दुसऱ्या एन्झाईमचा यूज करतायत, ऑक्सिडेज नावाच्या एन्झाईमचा यूज करून काय करतायत, हायड्रोजन पेरॉक्साईडचं ब्रेकडाऊन करून कशात कन्वर्जन करतायत, वॉटर आणि ऑक्सिजन. मग आपण काय म्हणू शकतो, फॉर्मेशन अँड ब्रेकडाऊन ऑफ, काय करताय, मेन फंक्शन काय आहे, फॉर्मेशन पण करताय, फॉर्मेशन अँड ब्रेकडाऊन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजेच H2O2. आपला जो H2O2 तो कोण आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड, जो की हायली टॉक्सिक आहे, पण सेलला अमायनो ॲसिडचं आणि युरिक ॲसिडचं पण डायजेशन करायचं आहे. म्हणजे काय, तर ह्या दोन्हींना ब्रेकडाऊन करायचं आहे त्याला. तर मग ह्या दोन्हींना ब्रेकडाऊन करायचं तर तो डायरेक्ट वॉटर मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये करू शकत नाही आहे. तर तो काय करतो, पहिल्यांदा कॅटालेज एन्झाईम वापरून त्याचं कन्वर्जन हायड्रोकार्बनमध्ये प्लस कशात करतो, हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोकार्बन वापरला जातो सेलकडून, पण हायड्रोजन पेरॉक्साईड काय आहे, हायली टॉक्सिक आहे, तो की काय नसणार आहे, आपल्या सेलसाठी चांगला नसणार आहे. मग त्याचं पण पटकन कन्वर्जन करणं गरजेचं आहे, म्हणून हायड्रोजन पेरॉक्साईडचं ऑक्सिडेशन करून आणलं जातं. कुठला एन्झाईम वापरून, ऑक्सिडेज कुठं प्रेझेंट आहे, आपल्या पेरॉक्झिझोममध्ये. ऑक्सिडेज करून त्याचं कन्वर्जन कशात केलं जातं, एक वॉटर मॉलिक्यूल आणि एक मॉलिक्युलर ऑक्सिजनमध्ये. हे झाले आपले काय, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, पेरॉक्झिझोमचं फंक्शनच काय, फॉर्मेशन पण तेच करणार, कशाचं, हायड्रोजन पेरॉक्झिझोमचं, आणि त्याचं ब्रेकडाऊनही तेच करतात. ते करणं गरजेचं आहे. का सांगितलं मी, तर अमायनो ॲसिड आणि युरिक ॲसिडचं पण ब्रेकडाऊन त्यांना करायचं आहे, पण ते डायरेक्ट करता येत नाही, तर मग ते आपण असं करतोय. मग मायक्रोबॉडीज ह्या महत्त्वाच्या आहेत. तर का महत्त्वाच्या आहेत कळलं, त्यांचे आपण फंक्शन बघितले की ते कुठं सापडत आहेत, काय काम आहे त्यांचं. स्पेरोझोम्स, ग्लायक्झिझोम्स अँड पेरॉक्झिझोम्स. स्पिरोझोम्स हे प्लांट सेलमध्ये सापडतात, ग्लायक्झिझोम प्लांटमध्ये सापडतात, पेरॉक्झिझोम हे कुठं सापडतात आपल्याला, प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये सापडतात. ह्यांचे सगळ्यांचे स्ट्रक्चर कसे असतात, स्फेरिकल इन स्ट्रक्चर, असा मायन्यूट बॉडीज असतात प्रेझेंट, म्हणून तर त्यांना आपण काय म्हणतो, मायक्रो बॉडीज ऑफ द सेल. त्या काय आहेत, स्पेरोझोम्समध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात, ह्यांच्यामध्ये ग्लायक्झिझोममध्ये कसले एन्झाईम्स असतात, जे की फॅटी ॲसिडला कन्वर्जन करतात कार्बोहायड्रेटमध्ये. पेरॉक्झिझोममध्ये कुठले एन्झाईम्स असतात, कॅटालेज आणि
कुठले असतात? ऑक्सिडेज. तर मग काय केलं जातं? त्यांचा वापर त्या त्या कामांसाठी केला जातो. तर हे झाले आपले मायक्रोबॉडीज. मायक्रोबॉडीज म्हणजे काय लक्षात घ्या? मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट व्हेसिकल कंटेन्स एन्झाईम. असे बारके मेम्ब्रेन बाउंड व्हॅक्युल्स आहेत, व्हेसिकल्स आहेत, ज्यांच्यामध्ये काय आहे? एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. त्या एन्झाईम कुठले प्रेझेंट आहेत? त्यावरून त्यांचे 3 टाईप्स आहेत किंवा 3 एक्झाम्पल आहेत. स्पिरोझोम असतील, ग्लायोक्झिझोम्स असतील, पेरॉक्झिझोम्स असतील. काय घाबरण्याची कारण नाही आहे त्यांच्या नावावरून. स्पिरोझोम्स ज्यांच्यात की हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात, ग्लायोक्झिझोम्समध्ये असे एन्झाईम्स असतात जे की काय करतात? फॅट मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन कार्बोहायड्रेटमध्ये करतात. पेरॉक्झिझोममध्ये असे 2 एन्झाईम्स असतात जे की कोण असतात? कॅटालेज आणि ऑक्सिडेज असतात, जे काय करतात? अमायनो ॲसिडचं ब्रेकडाऊन हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये करतात आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचं कन्व्हर्जन वॉटर मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये केलं जातं. मेनली मायक्रोबॉडीज कोणापासून तयार होतात? तर आपल्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून तयार होतात. तर आपण ह्या पुढच्या लेक्चरमध्ये महत्त्वाची सेल ऑर्गॅनिली शिकणार आहोत. त्यासाठी यापूर्वीचे सगळे लेक्चर व्यवस्थित पहा, तरच तुम्हाला काय कळणार आहेत? पुढचे लेक्चर व्यवस्थित कळणार आहेत. ह्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया ही डबल मेम्ब्रेनची, आत्तापर्यंत आपण काय बघत होतो? सगळ्या सिंगल मेम्ब्रेनच्या ऑर्गॅनिली बघत होतो. आता आपण कुठली बघणार आहे? डबल मेम्ब्रेन. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्टा सेल ह्या काय आहेत? डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिलीज आहेत. त्या आपण या पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. मायक्रोबॉडीजमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला विचारा. तर हे लेक्चर व्यवस्थित ऐकल्याबद्दल धन्यवाद.